आप देख रहे हैं भवानी टाइम्स। आज गोंदिया जिला अधिकारी कार्यालय के सामने शिक्षक कृति महासंघ ने शाला बंद आंदोलन किया। शिक्षकों का आरोप है कि सरकार उन पर बीएलओ, डेटा एंट्री, मिड डे मील जैसे गैर शैक्षणिक काम थोप रही है और 20-25 साल से नौकरी कर रहे शिक्षकों पर जबरन टीटी परीक्षा लागू कर रही है। जिला परिषद के प्रतिनिधि ने माना कि जिले में 700 से 800 शिक्षकों के पद खाली है और मांग की कि सरकार जल्द भर्ती करे। वहीं प्रकाश ब्राह्मणकर ने कहा कि अगर हमारी मांगे नहीं मानी गई तो हम सड़कों पर उतरकर विधायकों, सांसदों के बंगले के सामने उग्र आंदोलन करेंगे। शिक्षकों को सिर्फ पढ़ाने दो, हम इसी स्कूल में क्लास 1 अधिकारी बनाकर दिखाएंगे। शिक्षकों की मांग है कि सरकार रोज नए जीआर निकालना बंद करे और उन्हें सिर्फ पढ़ाने का काम दे। अब देखना है सरकार कब जागती है। धन्यवाद पत्रकार महोदय, आपलं खरंच अभिनंदन। मी प्रकाश ब्राह्मणकर, शिक्षक भरती महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष म्हणून काम करतो। आज या वयामध्ये आज 20 वर्ष 25 वर्ष नोकरी होऊन आपली पूर्ण पात्रता परीक्षा देऊन या नोकरीमध्ये आले आणि आज शासनाने या शिक्षकांना टीईटी परीक्षा देण्याची जी सक्ती केलेली आहे त्या सक्तीच्या विरोधात संपूर्ण भारतामध्ये हा आक्रोश शिक्षकांमध्ये निर्माण झालेला आहे आणि या आक्रोशामुळे सर्व संघटनांनी शासनाला परिपत्र दिलं, निवेदन दिले, तरी पण हे शासन मानायला तयार नाही आणि म्हणून सर्व संघटनांची समन्वय समिती तयार होऊन आज या महाराष्ट्रामध्ये 9 तारखेला हे आंदोलन तयार झालेलं आहे आणि यावरही जर शासन मान्य करत नसेल मागणी आणि पूर्ण करत नसेल, शिक्षक विद्यार्थ्यांचं शिक्षण वाचवत नसेल आणि मराठी शाळा जर या बंद करत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरून आमदार, खासदार महोदयांचं बंगले आम्ही आंदोलन करणार आहोत। आणि म्हणून माझ्या मायबाप सरकारला एकच विनंती आहे की आमच्या शिक्षकांना शिकवू द्या आणि गोरगरिबांच्या विद्यार्थ्याला शिक्षण घेऊ द्या। ही मागणी आमची मोठी आहे। त्यामुळे आमच्या शिक्षकांकडून जे बीएलओचं काम आहे, SIRचं काम आहे, हे जे दुनियाभराचे ऑनलाईनचे कामं लावलेले आहेत, मिड डे मीलचे काम असेल आणि हे जे पोरांचा अपार ID काढा, आधार ID अपडेट करा, हे करा, ते करा, ते करण्यापेक्षा जर आम्हाला शिकवून देण्याचं जर काम तुम्ही दिलं तर नक्कीच आम्ही दर्जेदार विद्यार्थी या महाराष्ट्रामध्ये घडवून आणू आणि क्लास 1 क्लास 2 अधिकारी आमच्या या जिल्हा परिषद शाळेतून आम्ही घडवून देऊ। एवढीच मी या सरकारला विनंती करतो आणि आमच्याकडून जे शिक्षकांकडून जे अन्यायकारक GR रोज काढले जातं ते कुठंतरी बंद करावं आणि शिक्षकाला फक्त शिक्षण ज्ञानार्जन देण्याचंच काम द्यावं, एवढं बोलतो, थांबतो। धन्यवाद। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये जवळपास 1036 शाळा आहेत आणि सगळे शिक्षक त्यामध्ये शिकवतात आणि शिक्षणाच्या माध्यमातून एक शिक्षक दर्जा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सगळ्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळावं हा एक जिल्हा परिषदेचा हेतू असतो। शासन सुद्धा एक चांगल्या पद्धतीने सहकार्य करत आहे आणि जिल्हा परिषद सहकार्य करत आहेत। आता शिक्षकांच्या छोट्या मोठ्या मागण्या असतात आणि म्हणून त्यांच्या मागण्या ऐकून गेलं हे आमचं सुद्धा एक लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्य असतं। तर त्यांनी त्या एक न्यायिक पद्धतीनं शासनापुढे ज्या मागण्या केलेल्या आहेत तर त्यांचं समान ज्या पॉझिटिव्ह पद्धतीनं मागण्या आहेत त्यांना एक आमचं समर्थन राहीलच आणि एक न्यायिक पद्धतीने त्यांच्या मागण्या आहेत त्याचा एक पाठपुरावा झाला पाहिजे असं आमचं सुद्धा मत आहे। शासनानं ज्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आज घडीला आम्हाला 700 ते 800 शिक्षक कमी आहेत आणि ते सत्य आहे। त्यांच्यामुळे तशा पद्धतीची मागणी आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासनाकडे केलेली आहे। आता शासन त्या पद्धतीनं आपल्याला शिक्षक देणार आहे आणि त्या पद्धतीनं आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पूर्तता करण्याचा या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे आणि काही ठिकाणी आम्ही जरी कमी आहेत परंतु जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्या तुटक्या फुटक्या जिल्हा निधीच्या माध्यमातून स्वयंसेवक देऊन आपण त्या शाळा चालवित आहोत।